हॅलो एव्हरीवन, आज आम्ही आलो आहे सारंगपूर हनुमान मंदिर येथे। हे मंदिर गुजरातमध्ये सारंगपूर येथे स्थित आहे। इथे येण्यासाठी आम्ही अंकलेश्वरून बाय ट्रेनने बोटाद जंक्शनपर्यंत आलो। त्यानंतर तिथून सारंगपूर हे 12 किलोमीटर दूर आहे। तुम्ही तिथून ऑटोही करू शकता सारंगपूर मंदिरपर्यंत। तर आम्ही रात्री 11 वाजेला निघालो आणि सकाळी 7 वाजेला पोहोचलो। हे जे बघताय तुम्ही, हे तुम्हाला कार पार्किंगसाठी पूर्ण मोठा एरिया आहे, जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येत असणार तर। ही धर्मशाळा आहे। इथे 2 धर्मशाळा आहेत। तुम्हाला इथे एक रूम 700 रुपयापर्यंत भेटेल आणि इथे सर्व काही उपलब्ध आहे। त्यानंतर आम्ही हनुमान मंदिरात गेलो। हे या मंदिराचे निर्माण प्रसिद्ध संत गोपाळानंद स्वामी यांनी केले आहे। हनुमान यांच्या मूर्तीसोबतच तुम्हाला इथे शनिदेव यांची स्त्रीच्या स्वरूपात पूजा केली जाते अशी मूर्तीही दिसेल तुम्हाला। या मंदिराला कष्टभंजन हनुमान मंदिर असे यासाठी बोलतात कारण इथे जे कोणी भक्त येतात त्यांचे सर्व कष्ट दूर होतात आणि सर्व इच्छाही पूर्ण होतात। आणि तुम्ही इथलं परिसर पाहू शकतात, किती सुंदर आहे। आणि इथून हे एक प्रवेशद्वार आहे। इथे 2 प्रवेशद्वार आहेत, त्याच्यातनं हे एक आहे। हे श्री हरी मंदिर आहे। या मंदिरात स्वामीनारायण यांची मूर्ती आहे। हे मंदिर हनुमान मंदिरच्या समोरच आहे। हनुमान मंदिरच्या साईडलाच भोजनालय आहे। इथे सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 10 ओपन असतं। त्यानंतर आम्ही थोडासा आराम करून 5 वाजेला कॅन्टीनमध्ये आलो। हे पार्किंग एरिया जवळच आहे। तुम्ही बघू शकता तिथे खूप सारे शॉप दिसतील। ही हनुमानची मूर्ती तुम्ही बघताय, ती पंचधातूंनी बनलेली आहे। 54 फीट उंच बनलेली मूर्ती तिचे त्यानंतर आम्ही आता जातोय संध्याकाळीच्या आरतीसाठी। तिथे संध्याकाळचा व्ह्यू खूप सुंदर आहे। इथे आरती झाल्यानंतर सर्व बसून हनुमान चालीसा म्हणतात। इथला संध्याकाळचा व्ह्यू खूप छान आहे। इथे नक्की या आणि भेट द्या। त्यानंतर आम्ही स्वामीनारायण मंदिरात गेलो। या मंदिरात तुम्हाला गणेश, महादेव या सर्वांची मूर्ती दिसेल।